विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीजमधला दुसरा महत्त्वाचा चॅप्टर सायन्स पार्ट 2 मधला, तो म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. हा जो चॅप्टर आहे मुलांनो, हा चॅप्टर वन ऑफ द हायेस्ट वेटेज असणारा टॉपिक आहे. कळलं सर्वांना? आत्ता आपण सर्वजण या ठिकाणी बोर्ड परीक्षेच्या उंबरठ्यावरती आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्यापैकी झाला आहे त्यांनी एकदा क्रॉस चेक करून घ्या की हे जे मी पॉईंट्स तुम्हाला सांगतोय हे सर्व पॉईंट्स तुम्ही प्रिपेअर केले आहेत का. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी जेमतेम आहे किंवा पुरेसा झालेला नाही, त्या विद्यार्थ्यांनी या स्लाईडमध्ये मी जे काय म्हटलेलं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स सर्वांचे मस्ट आहेत, झालेच पाहिजेत. कळलं का सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. असं तर बघूया आपण या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स. कोणता चॅप्टर आहे मुलांनो? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. ठीक आहे. तर काय म्हटलं मी तर डिटेल्ड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. हे पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थितपणे करायचेच आहेत. जसं की पहिला पॉईंट आहे एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशनमधला डिफरन्स सर्वांना आला पाहिजे. ॲटलिस्ट 6 पॉईंट्स. म्हणजे जरी हा डिफरन्स आपल्याला 2 मार्कासाठी आला तरी पण 4 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. जरी 3 मार्कांसाठी आला तरी 6 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. म्हणजे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमधला डिफरन्स आपल्याला सर्वांना व्यवस्थितपणे आलाच पाहिजे. ते झाल्यावरती मुलांनो, सेल डिव्हिजन इज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस. म्हणजे सेल डिव्हिजन इसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे. हे आपल्याला एकतर सायंटिफिक रिझनमध्ये येऊ शकतं किंवा एक्सप्लेन म्हणून येऊ शकतं. म्हणजे आत्तापर्यंत जर आपण बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले PYQs बघितले तर त्या PYQsमध्ये आपल्याला हा क्वेश्चन बघायला भेटतो. चांगला करून ठेवा, व्यवस्थित करून ठेवा. आन्सर एकदम इझी आहे. ओके, चला पुढं. त्याचप्रमाणे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. जे काही डिफरंट फूड कंपोनंट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला एनर्जी डिराईव्ह होते, एनर्जी मिळते. 1 ग्रॅम प्रोटीनपासून किती एनर्जी, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून किती एनर्जी, किंवा 1 ग्रॅम लिपिडपासून किती एनर्जी आपल्याला भेटते, ते सर्व. आणि कोणते कोणते डिफरंट फूड न्यूट्रिशन्स आहेत त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे गेल्यानंतर मी स्लाईडमध्ये बोलणारच आहे. ओके, चला पुढं. हे झाल्यानंतर मुलांनो, मायटोकॉन्ड्रिया अँड ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम तुम्हाला आली पाहिजे आणि TCA सायकल ही सर्वांना आली पाहिजे. सो मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. पेपरला पडलेली डायग्राम आहे ही. आणि TCA ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल ही सुद्धा सायकल तुम्हाला 3 स्टेपमध्ये होते. तर व्यवस्थित ही सायकल त्या ठिकाणी करायची आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. बघू आपण पुढे गेल्यावरती काय ते. डिफरन्स इन मायटॉसिस, म्हणजे मायटॉसिस आणि मिओसिस मधला डिफरन्स सर्वांना आला पाहिजे. 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन येतो. त्याचप्रमाणे मायटॉसिस मधल्या ज्या काही स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स सुद्धा आपल्याला सर्वांना आल्या पाहिजेत. काही फुल फॉर्म्स आहेत मुलांनो, जसं की NADचा फुल फॉर्म काय आहे, FADचा फुल फॉर्म काय आहे, तर हे आपल्याला प्रिपेअर करून ठेवायचं आहे. ATP ॲज अ एनर्जी करन्सी, हाही क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी 3 मार्कांसाठी पडतो किंवा 2 मार्कांसाठी पडू शकतो. चला आपण बघूया. हो, तर कोणते कोणते क्वेश्चन्स पडलेत बघा. आणि हे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या, कारण जास्त वेटेचा टॉपिक आहे हा. 6 पैकी 6 मार्क मिळाले पाहिजेत. म्हणजे सायन्स पार्ट 2 मधले पहिले 3 चॅप्टर तर खूपच महत्त्वाचे आहेत मुलांनो. कळलं का सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. तर एकदम का तुम्ही सायंटिफिक रिझन, वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट. वॉटर हे इसेन्शियल का आहे त्याचा आन्सर इथे आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट बघा आणि आन्सर मार्क करून घ्या. का सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. हाही क्वेश्चन महत्त्वाचा आहे. टेक्स्टबुकमध्ये आपलं या वॉटरचं जिथं आन्सर दिलेलं आहे त्याच्या आसपासच कुठेतरी फायबरचा आन्सर दिला असणार आहे. फायबर्स आर इसेन्शियल. लक्षात ठेवा. आणि किती सिंपल आन्सर्स ते तुम्हाला सर्वांना येत असतीलच. ओके, आणि जरी येत नसतील तरी पण टेक्स्टबुकमध्ये हे व्यवस्थित आन्सर मार्क करून घ्यायचं. व्यवस्थित 1-2 वेळेस वाचून काढलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहील, कारण हे अत्यंत इझी आहे. सो वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, हा क्वेश्चन पडलेला आहे, तुम्हालाही पडू शकतो. फायबर्स हे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आहेत, हेही पेपरला पडलेलं आहे, तुम्हालाही पडू शकतं. चला पुढं. नेक्स्ट, विटॅमिन्स तर चांगल्यापैकी प्रिपेअर करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा विटॅमिनचं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर राईट डाऊन द मेन टाईप्स ऑफ विटॅमिन्स. विटॅमिनचे मेन टाईप कोणते आहेत? नेम वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत? फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत? व्हॉट आर विटॅमिन्स? राईट डाऊन 2 टाईप्स. म्हणजे बघितलं क्वेश्चन तोच आहे, अगदी त्याच पॅटर्नमध्ये. जुलै 19ला पडलेला क्वेश्चन आहे, मार्च 22ला पडलेला क्वेश्चन आहे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. परत व्हॉट आर विटॅमिन्स? क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सॉल्युबिलिटी. म्हणजे
वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते, त्यांची नावं. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. ओके, प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल द्या. झाले 3 मार्क फिक्स मार्च 24ला. म्हणजे 3 वेळेस व्हिटॅमिनवरती, म्हणजे फक्त एवढ्या सिम्पल पॅरेग्राफवरती हा क्वेश्चन तुम्हाला व्हिटॅमिनचा पडलेला आहे. प्रिपेअर करून ठेवा, सोपा क्वेश्चन आहे. ओके, चला पुढं. त्यानंतर मुलांनो, हां, सायंटिफिक रिझन काय म्हणते बघा. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इन प्रॉपर्टीज ऑफ अ सेल अँड ऑर्गॅनिझम्स. अगदी पहिल्या स्टार्टलाच मी तुम्हाला हा पॉईंट बोललेलो आहे की सेल डिव्हिजन ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी का आहे. त्याचा आन्सर मी इथं मार्क करून दिलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये शोध आहे, भेटून जाईल तुम्हाला. डिस्टिंग्विश बिटवीन मायटॉसिस आणि मिओसिस. मिओसिस आणि मायटॉसिसमधला डिफरन्स काय, तो डिफरन्स आपल्याला पाहिजे. ॲटलिस्ट 4 पॉईंट्स सर्वांना कंपल्सरी आलेच पाहिजेत. ओके, चला पुढे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. राईट एनी 4 स्टेजेस ऑफ मायटॉसिस. मायटॉसिसच्या कोणत्या पण म्हणजे 4 स्टेजेस आपल्याला लिहायचे आहेत. ओके, एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम. त्यातल्या कोणत्या पण 2 काय म्हणतात आपल्याला स्टेजेस एक्सप्लेन करा. तर हा क्वेश्चन 21ला, हा क्वेश्चन 25ला. अशा प्रकारे पेपरला आलेले क्वेश्चन्स आहेत. चला पुढं. नेक्स्ट पॉईंट आहे डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. अगदी मी तुम्हाला पहिल्या स्टार्टलाच बोललेलं आहे. सायंटिफिक रिझन, वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला एकदम एक्झॉस्टेड का फील होतं. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. प्रिपेअर हा करा क्वेश्चन ॲज इट इज. क्वेश्चन आहे जे काय क्वेश्चन तुमच्यासोबत बोलतोय मी, डिस्कस करतोय, हे क्वेश्चन्स तुम्ही ॲज इट इज प्रिपेअर करायचे आहेत. सगळेच्या सगळे मार्क तुम्हाला मिळून जातील. गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये जर बघितलं, समटाइम्स हायर प्लांट्स ॲनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. किती वेळा पडला बघा प्रश्न हा, 2 वेळेस पडलेला आहे. म्हणजे किती महत्त्वाचा प्रश्न आहे. वी फील एक्झॉस्टेडचा क्वेश्चन 1, 2, 3 टाइम्स पडलेला आहे. एरोबिक रेस्पिरेशन एनएरोबिकचा डिफरन्स तुम्हाला डिसेंबर 20ला पडलेला आहे. सो प्लीज हे क्वेश्चन व्यवस्थित करा. हे क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. जे काय क्वेश्चन मी स्लाईडवर बोलतोय, हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेतच. कळलं का सर्वांना? क्लिअर? ओके, चला पुढे. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ मायटोकॉन्ड्रिया. दिसते आपल्याला समोरच. अँड ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. कळलं सर्वांना? क्लिअर? प्रिपेअर करून ठेवा, सोपी डायग्राम आहे. जुलै 23ला पडलेला क्वेश्चन. नेक्स्ट पॉईंट. आता बघा, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता मुलांनो, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते आपल्या टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या बरी. डायग्राम महत्त्वाची डायग्राम आहे. कळलं का सर्वांना? क्लिअर? याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा पडलेले आहेत. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं की कम्प्लीट द गिवन चार्टमध्ये बॉडी कन्स्टिट्यूंट आहे समजा ब्लड, तर ब्लडमध्ये कोणतं प्रोटीन आहे किंवा कोणतं अॅमिनो ॲसिड आहे, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे की ब्लडमध्ये काय आहे, हिमोग्लोबिन अँटीबॉडीज. कळलं सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. आता डायजेस्टमध्ये ओसिन. आता ओसिन आपल्याला शोधायचं. म्हणजे हा जर तुम्ही प्रिपेअर करून ठेवला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर ओसिन इज प्रेझेंट इन द बोन्स. लक्षात सर्वांच्या? क्लिअर? प्रेझेंट इन द बोन्स. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. लक्षात सर्वांच्या? क्लिअर? ओके, चला पुढं. आता ते काय म्हणते बघा, स्किनच्या पुढं डायजेस्ट दिले. म्हणजे हा जर चार्ट तुमचा पार्ट असेल तर स्किनच्या पुढं काय म्हणते, एक तर मेलॅनिन लिहा किंवा केराटिन लिहा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डायजेस्ट इन्सुलिन. आता बघा तुम्हाला हे जर पाठ असेल तर इन्सुलिन म्हणलं की पॅनक्रियाज. लक्षात सर्वांच्या? क्लिअर? म्हणजे हा जरी तुम्ही सिंगल चार्ट पाठ करून ठेवला तरी सुद्धा ह्याच्यावरती तुम्हाला 2, 3 मार्काला येणारे प्रश्न आहेत बघा. या ठिकाणी बघा, हे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट 1, 2, 3 फक्त 3च शब्द लिहायचे तरी 3 मार्काला आहे. जुलै 23मध्ये आपल्याला 6 वर्ड्स 6 शब्द लिहायचे 3 मार्कासाठी. सोपं आहे ना? ओके, असं तर प्रिपेअर करून घ्या. हे असे पॉईंट्स साधे साधे पॉईंट आहेत, सोपे सोपे पॉईंट आहेत. चला पुढं. आता जर आपण बघितलं याच्या व्यतिरिक्त एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन, हा चार्ट सर्वांनी व्यवस्थित करून ठेवा बरं का, कारण हा चार्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये इथून पाठीमागं पण पडलेला आहे, इथून पुढे सुद्धा पडणार आहे. क्रोमोझोमची डायग्राम, हे लेबलिंगचं पेपरला पडलेलं आहे, व्यवस्थित करून घ्या. हे आत्तापर्यंत काय पडलेलं नाही आहे, परंतु याच्यासोबत हे प्रिपेअर करायला काय हरकत नाही. येण्याचे चान्सेस मला तरी वाटतात. कळलं सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. परंतु हा सगळ्या शेवटी जरी पॉईंट केला या चॅप्टरमध्ये अभ्यास करत असताना तरी चालेल, पण इथपर्यंतचे सगळे पॉईंट अगदी पहिल्या प्रथम करून घ्यायचे आहेत. लक्षात सर्वांच्या? क्लिअर? ओके. म्हणजे सायन्स पार्टमध्ये किंवा सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये जास्तीत जास्त जर मार्क्स मिळवायचे असतील तर अगदी पहिल्या प्रथम आपल्याला काय करायला लागेल, आत्तापर्यंत आलेले बोर्डाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करायला लागेल. कोणते प्रश्न आले, त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये मार्क करून ते व्यवस्थित रीड करून घ्यायला लागेल. त्यातले महत्त्वाचे शब्द आपल्याला लिहून बघावे लागतील. महत्त्वाचे न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व्ह करून बघायला लागतील. तर आपली प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होईल. तर मला वाटतं की या चॅप्टरमधले महत्त्वाचे सारे पॉईंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. सर्वांनी जे पॉईंट मी डिस्कस केलेले आहेत
अगदी छान पद्धतीने प्रिपेअर करा आणि या चॅप्टरमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळवा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.